तर मित्रांनो बघू शकता अर्जुनला आपण मिलिंद शेठ पाटील यांच्या दावणीत बघतोय अर्जुन. आणि अर्जुननी नवीन खरेदी मिलिंद शेठ यांनी केलेली आहे. आणि मिलिंद शेठ यांनी आणि किसन शेठ मोराले यांनी नवीन खरेदी केलेली आहे. आणि मिलिंद शेठ यांच्या दावणीत आपण बघतोय. तर बघू शकता नंदीला. आणि भुंगामध्ये आणि याच्यात एवढाच फरक आहे की शिंग आपण बघतोय ती भुंगासारखीच आहेत, थोडीशी आपण क्रॉस बघतोय आणि भुंगाची हे जुळलेली आहेत. बाकी फिटनेस वगैरे काय भुंगासारखीच आपण बघतोय. कुठेतरी भुंगाचं नाव जसं झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात. आणि या पण नंदीचं आपण नाव बघू शकतो येणाऱ्या काळात. तर मित्रांनो बघू शकता 4 व्हीलरच्या मैदानातही गटपात झालेला आहे नंदी. नमस्कार मित्रांनो, सुरुवात करू आपण आपले नवीन व्हिडिओला. आणि आज मी आलेलो आहे अंबरनाथला भुंगाच्या गोट्यावर. आणि तुम्हाला दाखवतो आज मी भुंगाचा गोटा वगैरे आणि कसं काय आहे ते. तर बघू शकता मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि भुंगा कसा बसलेला आहे. तर मित्रांनो त्या साईडला पण आपण बघतोय तेजा भुंगाचा गोटा. भुंगा कसा बसलाय इथं कबूतर. आणि हा भुंगासाठी चारा वगैरे असतो. आणि हा भुंगाचा जे सर्व कामकाज इथे सांभाळलं जातं ते बघू शकता. इथं अंघोळ वगैरे केली जाते भुंगाची आणि सर्व नंदींची. आणि हा गोटा. दादा नमस्कार. नमस्कार. तर नाव सांगा ना पहिलं आपल्याला. माझं नाव प्रणव शिंदे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत भुंगाच्या गोट्यावर. आणि आता आपण मैदानात तर भुंगा बघतोय, आज आपण गोट्यावर बघतोय. तर गोट्यावर कसं काय असतं भुंगा. मैदानात आपण बघतो जेव्हा सुट्टीवर बसतो वगैरे, तेव्हा इथे कसं काय असतो, मस्ती वगैरे करतो गोट्यावर. काय आपलं गोट्यावर शांत खाऊन पिऊन निवांत आपलं आराम गोट्यावर. तर आता सुद्धा आरामात चालू आहे. तर देखभाल वगैरे भुंगाची आपण कशी काय करता. आड्यावून आल्यावर त्याचे गुलाल असलेलं झाडून घेतो. परत त्याला खायला पाणी रतीब, परत सकाळी गरम पाण्यानं धुवून. आणि त्याला पोहायला वगैरे तुम्ही नेता का. नाही पोहायला नियोजन कसं काय करता. नाही पोहणीचं नियोजन, कारण बैलाला आठवड्यातून 1-2 फेऱ्या असतात, त्यामुळं पोहणीची काय गरज लागत नाही. आणि खाद्यपदार्थ वगैरे काय तुम्ही स्पेशल काय भुंगाला काय देता. खाद्य आमचं आता बैल पकडतो म्हणजे सुट्टी मेकर शुभम त्यानं खाद्याचं दुकान टाकलंय. त्यात ते रनर राजा म्हणून ते खाद्य आहे, ते आम्ही भुंगाला चारतो. तर तेजा पण आपण तुमच्या धावणीत बघतोय, त्याच्याबद्दल काय बोलाल. त्याच्या शिस्तीचा भाष्य आहे. त्यानं तर पहिल्यांदा भुंगाला शिस्तीनं त्यानं भुंगा म्हणजे स्पीडला त्याच्यामुळे हे झालं नाही. तर मग घाटावर कुठला नंदी असतो आपला. आपलं भुंगा पण जातो. आणि तर दुसरे पण नंदी आहेत. आणि भुंगामध्ये असं काय आहे की एवढा पलतो आणि आज तुमचं नाव केलं आहे आणि मिलिंद दादाचं पण नाव कुठेतरी आपण वरती ऐकतोय. असं भुंगा आहे. भुंगाचे म्हणजे अंगचा पळ आहे तो. त्याला जे गॅपनं का पळवणं, त्याची जे देखभाल आहे त्याला जे आपण लळा लावतो त्या लळ्यापोटी भुंगा पळतो. व मालकाचे प्रेम आहे, या प्रेमापोटी भुंगा पळतो.
तर एवढं आता प्रेम भेटतंय आपल्याला सोशल मीडियावर असू दे किंवा मैदानात असू दे. मिलिंद शेट कुठेतरी आपल्याला मैदानात दिसतात किंवा भुंगा दिसतो. त्याच्यासोबत एवढा प्रतिसाद आणि एवढी फॅन फॉलोईंग जमते त्याच्याबद्दल तेव्हा तुम्हाला काय वाटत असतं? बैल पळाला की नाव होतं भोंगानं आतापर्यंत भरपूर नाव केलं आहे आणि आत्ता बैल एवढा स्पीडचा आहे त्यामुळं फॅन लोक खूप आहेत. तर दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. तर मित्रांनो आपण गोट्यावर कबूतरंसुद्धा बघतोय आणि भुंगाला आणि त्या साईडला बघतोय तर तेजा आहे आणि दुसरे नंदी मिलिंद शेट पाटील यांच्या धावणीत आहेत आणि सुंदर असा गोटा आपण बघतोय केली जाते आणि इथे पण कबूतर वगैरे आपण बघू शकतो. आणि आता आतमध्ये आपण बघूया गोट्यात अजून भुंगाची वगैरे दुसऱ्या नंदींची अंघोळ वगैरे केली जाते. इथे आपण भुंगाला खाण्यासाठी चार वगैरे बघू शकतो आणि त्याच्यानंतर हे पावणी टाकतात ते. आणि इथे नाही का बांधत भुंगाला? इथे नाही बाहेर असतो मग संध्याकाळी परत त्याच जागेवर. तर दुपारी बाहेर असतो आणि संध्याकाळी आपण इथे बघतोय भुंगाला आणि इथे अंघोळ वगैरे केली जाते. तर मित्रांनो आपण भुंगाला मैदानात तर बघतोच. तर आज आपण गोट्यावर तुमच्यासाठी खास आलेलो आहोत की तुम्हाला बघायला भेटेल की भुंगा गोट्यावर वगैरे कसा असतो. आणि तेजाला पण दुसरे पक्षी वगैरे पण आपण बघू शकतो गोट्यावर. बघू शकता मित्रांनो गोट्यावर पक्ष वगैरे पण आहेत. नाद फक्त बैलगाड्याचा नाही आहे आता, तर पक्षी वगैरे पण आपण बघतोय गोट्यावर. तेजा एकदम मित्रांनो बघू शकता शांत बसलेला आहे. भुंगाडावून बघतो बघ असा कॅमेराकडेच लक्ष असतं त्याचा. लगेच मारायला धावतो. तर मित्रांनो आता कडबा टाकलेला आहे भुंगाला आणि मका वगैरे दुपारी टाकत नाही गरमीच्या मुले. आणि सकाळी आणि संध्याकाळी भुंगाला मका दिला जातो. भुंगा बघतो बघ कसा मारायला धावतो. त्याच्याच आपण रागीट स्वभाव आणि आत्ता कुठेतरी शांत वाटतोय. तेजा तेजा तेजा
मिलिंद शेठ पाटील यांच्या दावणीतला तेजा बघतोय आपण.